आता बातमी येते बिहार भवन संदर्भातली आणि या बिहार भवन मध्ये आता पुन्हा एकदा वादाचा रंग भरण्याची शक्यता आणि याचं कारण एक वक्तव्य आणि हे वक्तव्य आलेलं आहे बिहारच्या मंत्र्यांकडनं। कारण बिहार भवन जे आहे ते भरवण्यावरून किंवा सुरू करण्यावरून निर्मिती करण्यावरून राज ठाकरेंनी विरोध केलेला होता आणि त्याला आता बिहारचे मंत्री यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे हे इकडचे राजा आहेत का, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना डिवचलंय, मनसेला डिवचलंय। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात काय वक्तव्य येतात पाहणं महत्त्वाचं असेल। हा वाद नेमका कुठे जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण मुंबईतल्या बिहार भवनावरनं आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का, अशा शब्दात बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी टीकेची झोड उठवली, तर ठाकरेंच्या शिवसेनेने चौधरींचा जोरदार समाचार घेतला। बिहार सरकार प्रशासकीय कामकाज आणि सर्वसामान्य बिहारींकरता तब्बल 314 कोटी खर्च करून मुंबईमध्ये बिहार भवन बांधते आणि 30 मजली इमारतीकरता पोर्ट ट्रस्ट भागातली जागाही निश्चित करण्यात आली आहे। या बिहार भवनानिमित्ताने पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना पाहायला मिळतोय। तर मंत्री अशोक चौधरी यांचं नेमकं काय म्हणणं आणि त्यासोबतच शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी कशा प्रकारे काही प्रश्न केलेले आहेत आपण बघूया। ये सब फालतू और ये सब घटिया लोग हैं, किसी का बाप का दिन नहीं बनने देगा हैं? ऐसे बनने नहीं देंगे। देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा, नहीं बनने देंगे। ये राजतंत्र है, राजा है वहाँ के, क्या ये राज ठाकरे महाराष्ट्र के? फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहाँ भी बनेगा। पूरे महाराष्ट्र में अभी हाल के चुनाव में पूरे मुंबई ने आपको नकार दिया है। मुंबई हो, ठाणे हो, कल्याण हो, डोंबिवली हो, चाहे महाराष्ट्र का बाकी एरिया हो, इन क्षेत्रों में ऐसे मूर्खतापूर्ण बयानों की वजह से महाराष्ट्र के मराठी लोगों ने भी नकार दिया है। मजेदार बात यह है कि बिहार भवन बनाने के लिए पैसा बिहार सरकार का है, जमीन महाराष्ट्र सरकार दे रही है और यहां जो रहने वाले लोग होंगे उनका इलाज टाटा में होगा। फिर ये विरोध करने वाले कौन है? इनसे मांगा क्या जा रहा है, इनसे पूछा क्या जा रहा है? इनको मैं याद दिलाना चाहूंगा कि ठाकरे बंधुओं के जो दादा हैं। दरम्यान याच बिहार भवनवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नेमकी काय मागणी केली आहे तेही पाहूया। जर मुंबईमध्ये तुम्हाला बिहार भवन बांधायचं आहे तर आपण सांस्कृतिक देवाणघेवाण करूया। पाटण्यामध्ये आम्हाला तेवढीच जागा द्या ना, गोला रोडला तो एक चांगला भाग आहे, तिकडलं मलबारी वगैरे टाईप असा भाग आहे, किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनी म्हणून त्यांचा एक भाग आहे, बरं का। जर कोणाला इथे त्या राज्याला बांधायचं असेल त्याने तेवढीच जागा त्यांच्या, पण ऑलरेडी काही भवनं बनलेली आहेत ना अनेक राज्यांची महाराष्ट्रामध्ये। मग आता आम्ही मागू ना, आमची मागणी आहे ना, नवीन कुठे आता परत घेताय तर ठीक आहे, तुमचं स्वागत आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण करूया। हा देश सगळ्यांचा आहे, तुम्ही आमच्याकडनं ओरबडायचं आणि तुमच्याकडलं काही द्यायचं नाही। अच्छा, आम्हाला पाटण्यामध्ये 5 एकर जागा द्या। अच्छा, आम्हाला तिथे 30 माळ्याचं महाराष्ट्र भवन उभं करायचं आहे। ही मागणी राज्य सरकारनं रिसर त्यांच्याकडे करावी आणि मग बिहार भवनचा विचार करा। दरम्यान हे बिहार भवन नेमकं कसं असणार आहे आपण नजर टाकूया। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर 30 मजली बिहार भवन हे उभारण्यात येणार आहे। 314.20 कोटी रुपयांचा खर्च हा नियोजित आहे, प्रस्तावित आहे। मुंबईत बिहारमधून येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या निवासाची सोय इकडे असेल। गंभीर आजारावर उपचार घेणाऱ्या बिहारींसाठी 240 बेड क्षमतेची डॉर्मेटरी असेल। 72 आसन क्षमतेचा आधुनिक कॉन्फरन्स हॉल हे देखील याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।